मी तुझ्या जागी असतं तर जग उलटं पालटं केलं असतं. तर कायतोंडे शांतपणे एवढंच उत्तर देतात की ते जसं आहे तसं मला आवडतं, त्यामुळे मी असं काही करणार नाही. हे जे तटस्थपणे पाहणं होतं की मला कपॅसिटी सगळी आहे करायची, ह्या तटस्थपणे त्या पुस्तकाकडे एक भाषांतरकार म्हणून पाहून त्यांनी जी इन्व्हॉल्वमेंट दाखवली आहे, आय थिंक आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे. आता समाजाला एक एवढं सुंदर पुस्तक मिळतंय पाहायला, तर पुन्हा एकदा मी सगळ्यांच्या समोर मी त्यांचे आभारच मानत आहे. कारण एक कुटुंबात आमचा भागच झाले होते चिंताच्या, म्हणजे त्या हेड करत होत्या हा संपूर्ण आमचा प्रवास गायतोंडेंबरोबरचा. आणि नंतर एकच फक्त मी बोलले की आता फक्त गायतोंडेंचे श्वास कानात ऐकू येणं बाकी राहिलं आहे. इथपर्यंत ती इन्व्हॉल्वमेंट आमची त्या पुस्तकाशी झाली होती. एक वेगळं आपलं व्यक्तिमत्व, ज्याने मॅडम आता जसं म्हणाले, शांताबाई त्याच म्हणाल्या की स्वतःला मागे ठेवून तटस्थपणे त्या समाजाकडे पाहून इतकं मोठं काम करून ठेवलेला हा कलाकार, ज्याला काही सन्मान मिळाले आहेत पण त्यांच्या हयातीमध्ये ते जे होऊ शकले नाही ते आपण आज करण्याचा प्रयत्न करतोय. एक प्रकारे एक ट्रिब्यूट आहे त्यांच्यासाठी आपल्याकडनं. अजून एक याच्या रिलेटेड प्रश्न असा आहे की काही वर्षांपूर्वी बातमी आली होती की गायतोंडे सरांचं जे एक चित्र जे होते, चित्रकला त्यांनी जी केली होती ती काही लाखात आणि करोडोंमध्ये विकली गेली आणि त्यावेळेला पुन्हा एकदा इंटरनॅशनल लेवलवर गायतोंडे सरांचं नाव आलं होतं. आता इंग्रजीमधनं हे पुस्तक निघतं आहे, तर आंतरराष्ट्रीय लेवलवर या पुस्तकाच्या डिमांडकडे तुम्ही कसं बघता, किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर हे पुस्तक पोहोचवण्यासाठी तुमचा वेगळा काही प्रवास आहे? वेगळे असे काही प्रयत्न आम्ही करत नाही आहोत. मला असं वाटतं की त्या पुस्तकाची गुणवत्ता अशी आहे की ते आपोआप जाईल सगळं. कारण आधीच गायतोंडे जगभर पोचलेले आहेत, म्हणजे आता आंतरराष्ट्रीय लिलावांमध्ये देखील त्यांच्या चित्रांच्या किमती या वरच्या आहेत. त्यामुळे वेगळं काही सांगावं लागणार नाही. पण आम्ही अमेझॉनच्या थ्रू जात आहे किंवा आमची पण स्वतःची यंत्रणा आहे, त्या यंत्रणेद्वारे ते पोचेल असं विश्वास आहे मला. आणि मुळात हे जे व्यक्तिमत्व आहे ते लोकविलक्षण आहे जगणं त्यांचं. म्हणजे अगदी सुरुवाती जन्मापासून ती त्यांच्या शेवट जो झाला हे सगळंच चमत्कारिक आहे. म्हणजे अगदी साधं एक उदाहरण सांगतो की त्याला एक मोठा अपघात झाला 80च्या दशकामध्ये, आणि त्या अपघातामध्ये ते जवळजवळ मरता वाचले. म्हणजे एका रिक्षाने त्यांना ठोकरलं आणि ते पडले, आणि त्याच्यात त्यांचं संपूर्ण हे शरीर लुळं झालं होतं. म्हणजे जवळजवळ 9 वर्ष ते खुर्चीवर बसून असत, आणि चित्र वगैरे काही त्यांनी असे मुलाखतीत सांगितलंय की सगळं तयार आहे, कॅनव्हास तयार आहे, रंग तयार आहे, फक्त मी तयार नाही. आणि याच्यातून मग आमचे जे डॉक्टर लाड आहेत त्यांच्याकडे ते आले ट्रीटमेंटसाठी मुंबईला, दिल्लीवरून, आणि त्यांनी त्यांना पहिली काठी दिली जी चित्रात दिसते ती, आणि मग त्यांनी त्यांच्याकडून काही एक्सरसाइज करून घेतलं आणि त्याच्यातून मग ते काम करायला लागले. आणि मग शेवटची 3 वर्ष म्हणजे 9 वर्षाचा संपूर्ण हा थांबणं, आणि त्यानंतर शेवटचे म्हणजे 2001 साली जाईपर्यंत त्यांनी 3 वर्ष 3-4 वर्ष पेंटिंग केली, जी आता कोट्यावधीला विकली जातात. त्यांची 1961 मध्ये चित्रांची किंमत 2000 रुपये होती मॅक्झिमम, आणि आता 30 चित्र जवळजवळ 30-40 कोटी अशा याच्यामध्ये विकली जातात. तर हा सगळा बदल खूप मोठा आहे, आणि हे सगळं ते शांतपणे आणि अलिप्तपणे बघत होते सगळं. त्यांनी या भानगडीत कुठले पडल्या नाहीत की मला प्रसिद्धी मिळावी, मला याच्यातून काही हे मिळावं. सगळ्यांविषयी त्यांचं एक तटस्थपणा असायचं, तो मला अतिशय आवडला, आणि त्याच्यातून हे सगळं काम झालं. सर थोर चित्रकार होते राजा रवी वर्मा, त्यांचा बऱ्याचशा चित्रकलेच्या अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांकरता समावेश असायचा. मग आता भविष्यात म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट आहे, रचना संस्था आहे, अशा ठिकाणी जे कलेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा मैलाचा दगड ठरू शकतो, त्यांच्यासाठी दीपस्तंभ ठरू शकतो. मग यासाठी नेमकं तुमचं काय, यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू? आम्ही असे काही वेगळे प्रयत्न केलेले नाही आहेत. कारण कसं आहे, मुळात चित्रकला शिक्षणामध्ये या भाषेच्या प्रकरणाला फारसं महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे.
महाराष्ट्रातलं चित्रकला शिक्षण जवळजवळ संपल्याचं नाही. कारण ज्या पद्धतीनं सरकारने किंवा शिक्षण खात्याने जे हे केलं आहे त्याचे दुष्परिणाम आता जाणवत आहेत. त्यामुळे आम्ही याच्यावर काही लक्ष दिलं नव्हते. तो लढा आम्ही वेगळ्या पद्धतीने लढलो ती गोष्ट वेगळी. पण आता जे कोणी विद्यार्थी येतील त्यांनी हे जर वाचलं पुस्तक तर त्याला आयुष्यभराचं हे सगळा ठेवा मिळू शकेल. इतकं तो माणूस वेगळं आयुष्य जगला आहे. मला असं वाटतं ते वाचणं आणि ते पाहणं त्यांची चित्र हे खूप मोठं लोकशिक्षण होईल आणि ते याच्यातून आम्ही साधलंय असं मला वाटतं. आणि त्यातले जे काही 2-3 लेख आहेत त्याच्यामधून चित्र कसं बघावं, चित्र कसं चित्राकडे पाहावं, चित्रातून कसं समजून घ्यावं हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे हे शिक्षणाचाच भाग आहे. आता नवीन जे काही शैक्षणिक धोरण येते त्याच्यामध्ये भाषेला खूप महत्त्व आहे आणि या पुस्तकाला देखील महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेजेसनी ही घ्यावीत अशी काहीतरी योजना निघते असं मला कळलं. अभ्यासक्रमामध्ये समाज विषयावर त्यांच्या त्या महत्त्वाच्या पाठांचा तर त्यामुळे त्याच्यातून हे जाऊ शकेल असं मला वाटतंय. आणि ते जर गेलं तर आमचे काय जे कष्ट आहेत ते सत्कारणी लागतील असं मला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंटेशन ज्याला आपण म्हणतो हा एक अतिशय मोठा मिसिंग भाग आहे आपल्या इतिहासाचा. तर सतीशजींनी आत्ता जवळजवळ 50 वर्ष मागोवा घेतला आहे गायतोंडेंच्या अपरोक्ष. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इतिहासाचा ट्रेस करणं मागे जाऊन कुठून काय मिळतंय हे बारीक सारीक सुद्धा गोष्टी त्यांनी त्या गोळा केल्या आहे. तर आर्ट एज्युकेशनमध्ये त्याची कुठल्याही एज्युकेशनमध्ये याची गरज असते. आपण डॉक्युमेंटेशन मिस आउट करतो. शांताताई पण जेव्हा ट्रान्सलेशन करत होत्या त्यांच्याशी प्रत्येक होणारा संवाद मी डॉक्युमेंट करून ठेवलेला आहे. हा माझ्या पर्सनल फायद्यासाठी जितका आहे तितकाच कुठल्याही विद्यार्थ्यासाठी फायदा होऊ शकतो. सो हे पुस्तक मला असं वाटतं की एका अर्थाने डॉक्युमेंटेशनचा भाग म्हणून सुद्धा पाहिलं विद्यार्थ्यांनी तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की नोंदी कशा कराव्यात, त्याचा अभ्यास कसा करावा, त्याचं विश्लेषण कसं करावं, त्याच्यावर आपलं मत कसं मांडावं. तर त्या दृष्टीने सुद्धा हे पुस्तक खूप महत्त्वाचं. शिवाय त्याला भाषेचा जो आताचा लिहाज आहे हाही शिकण्यासारखा आहे. आपल्याकडे भाषा सतीशजी म्हणाली तसं थोडी कमी प्रमाणामध्ये किती दर्जा वगैरे मिळाला तरी ती शिकवली जाते का फार कमी प्रमाणात. तर ते पुस्तक सगळ्या शिक्षण संस्थांसाठी फक्त चित्रकला संस्था नाही ते सगळ्या संस्थांसाठी महत्त्वाचे आहे. मला वाटतं लँग्वेज लिटरेचर करणाऱ्याही मुलांसाठी, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करणाऱ्याही मुलांच्या दृष्टीने ही अशी ग्रंथसंपदा खूप महत्त्वाची आहे. सो तिचा ऐतिहासिक एक मोठा उपयोग होऊ शकतो. मगाशी तुम्ही विचारलं की हे परदेशी कसं पोहोचणार, तर मला वाटतं आम्ही ते पोहोचवण्यापेक्षा ती जबाबदारी तुमची जास्त असेल. कारण शेवटी काय की आपलंच ट्रम्पेट नाही वाजवायचं आहे. ह्या मताचे आम्ही सगळे आहोत. पण काम करून झालं आता ते पुढे लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि पत्रकारांचं तर निश्चितच जास्त कर्तव्य आहे. चित्रकलेला राजाश्रय मिळायला हवं. मला वाटतं चित्रकलेला राजाश्रयाची गरज असण्यापेक्षा राजाला चित्रकलेची गरज आहे. कारण कुठल्याही कामाचं कौतुक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी जी गोष्ट लागते ती चित्रकलेतून जाते. तर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही लिखाण करता तर त्याला व्हिडिओची ग्राफिक्सची गरज का आहे. थोडासा विचार करूया आपण की गेल्या काही वर्षांपासून चित्रकलेला राजाश्रयाची गरज आहे का राजांना चित्रकलांची गरज आहे. एवढा थोडासा विचार करूया आपण. तसं झालं तर आपला इतिहास आपण छान लिहू शकू. अजून सोन्याहून पिवळं होईल ते आता ठरवूया आपण.